टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात महत्त्वाच्या राजकीय बातम्या। 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। तर आता 54 आहे, तिथेही काम करायचं आहे, अजितदारांचा नेत्यांना सल्ला। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, उपमुख्यमंत्री अजितदारांकडून जाहीर। खोसकर, जिशान, सुलभा खोडके आपल्यासोबत, अजित पवारांचा दावा। हसन मुश्रीफ यांनी घेतली माजी खासदार संजय मंडलिक यांची भेट। समरजित घाटगे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्यानं कागल विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी। तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार। अंबादास दानवेंचा हल्लाबोल। तर जनता सरकारला सत्तेतून बाहेर काढणार। मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही। मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं। सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं। पंतप्रधानांची माफी बिनशर्त नाही। पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा। संपूर्ण राजकोट किल्ल्याला बॅरिकेटिंग, प्रशासनाकडून खबरदारी। मुख्य दरवाजाशिवाय कोणी आत जाऊ नये म्हणून खबरदारी। पुतळा कोसळलेल्या ठिकाणी कोणी सहज पोहोचू नये यासाठी बॅरिकेटिंग।